रत्नागिरी सिंधुदुर्गला कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलाय आणि तिथल्या सामान्य माणसाची काय अपेक्षा असते की समुद्राच्या उधाणामुळे आजूबाजूच्या लोकवस्तीला धोका पोहोचवू नये, त्यासाठी बंधाऱ्याची उपाययोजना केली जाते. पण आज अशी परिस्थिती आहे की रत्नागिरी जिल्ह्यात मेरीटाईम बोर्डकडनं जवळजवळ 800 ते 900 कोटीची कामं मंजूर आहेत. पण त्याच्यामध्ये राजवडा बंधारा असेल जवळजवळ 1000 मीटरचा 160 कोटीचा, भगवती ब्रेकवॉटरचं काम असेल जवळजवळ 300-325 कोटीचं, आणि पत्तन विभागातील जवळजवळ 36 कामं आहेत ती जवळजवळ 400 कोटीची. पण ह्या सगळ्यांना ना CRZची परवानगी लागते, म्हणजे पर्यावरणाची परवानगी लागते. आणि वाईट इतकं आहे की या सगळ्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली, पण CRZ कमिटीची मान्यता नाही. पण मुळात मिळालेल्या माहितीप्रमाणे कमिटीची मुदत संपल्यामुळे नवीन कमिटीच अस्तित्वात आलेली नाहीये. त्याच्यामुळे जवळजवळ 800 ते 900 कोटीचे हे बंधारे ना मंजुरी CRZची मिळत नाहीये. आता ती केव्हा कमिटी अस्तित्वात येईल या सांगता येत नाहीये, त्याला मंजुरी कधी मिळेल हे सांगता येत नाहीये. आणि जनरली CRZच्या नावाखाली परवानगी मिळावी म्हणून अधिकारी वर्ग सातत्याने प्रयत्नशील असतात. आता याच्यामध्ये वर्ष दीड वर्षाचा कालावधी जातो. वर्ष दीड वर्षाचा कालावधी गेल्यानंतर पुन्हा ज्या बंधाऱ्याच्या कामामध्ये वापरण्यात येणारं जे साहित्य आहे त्याचा दर वाढतो, म्हणजे DSR वाढतो. मग पुन्हा रिवाइज इस्टिमेट हे अंदाजपत्रक पण करावं लागतं त्या विभागाला, म्हणजे पुढ्यात अंदाजपत्रकाच्या किमतीत वाढ होते, पुन्हा निविदा आणि पुन्हा श्री गणेशा. मग एकंदरीत कोकणाला मिळालेल्या समुद्र किनाऱ्यावरच्या ह्या अडचणी बंधारे उभारणीत वारंवार येत आहेत. पण शासनाला त्यामधून काही समजून घेत नाही, समजून घेत नाही की दुर्लक्ष करतंय. मग CRZची परवानगी ह्यामध्ये कुठेतरी शासनाने अटीमध्ये शिथिलता आणायला हवी. नपेक्षा ही कामं वर्षानुवर्ष अशाच पद्धतीने होत आहेत आणि आताही पुन्हा 800 ते 900 कोटीची कामं ह्याच परिस्थितीत अडकलेत. CRZची कमिटीमध्ये पर्यावरण सचिव असतात आणि ती काही तज्ज्ञ असतात. ती कमिटी लवकर अस्तित्वात आणायला हवी. पुन्हा पावसाळा तोंडावर आलाय. मग हे सगळं पाहता कोकणावरती राज्य शासनाची वक्रदृष्टी तर नाही ना, अशी शंका कोकणवासियांना येत असेल तर त्यांचं काही चुकलं. टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.